लेट्स गो टू नेक्स्ट ट्रिकी क्वेश्चन. नाव हा क्वेश्चन ना मी पण ॲक्च्युली सॉल्व्ह केला नाही. मला ना 3च्या 5च्या सेशनमध्ये एक जणांनी टाकलं होतं. म्हटलं आपण व्हिडिओमध्ये घेऊ म्हटलं, इन केस माझा अप्रोच तुम्हाला लक्षात येईल आणि ना ॲक्च्युअल वेळ किती लागतो तो लक्षात येईल. नाव इफ यू सी द इनपुट आय कॅन से नंबर ऑफ व्हेरिएबल तुम्ही कॉल करताय या केसमध्ये कॅल्क्युलेट करताय किती नंबर ऑफ व्हेरिएबल्स आहे इनपुटमध्ये. तर 2 4 6 8 9 12 व्हेरिएबल्स आहे बघा. 12 व्हेरिएबल्स म्हणजे 6 झाले तुमचे नंबर्स, 6 झाले तुमचे अल्फाबेट्स. आता इथे 6 स्टेप्स येत आहेत. तर मला सांगता येईल का प्रत्येक स्टेपमध्ये एक अल्फाबेट आणि एक नंबर अरेंज होतोय. सो आय कॅन से एव्हरी स्टेप देर आर 2 व्हॅल्यूज विच आर बीन अरेंज, 1 अल्फाबेट अँड 1 इज युअर नंबर. आता इथे ना माझं ॲक्च्युअल एक्झाममधला अप्रोच कसा आहे. फर्स्ट मेक शुअर की प्रत्येक स्टेपमध्ये कोणता अरेंजमेंट त्यांनी केलं आहे. फॉर एक्झाम्पल जर मी बघतो या केसमध्ये इनपुट सुरू होतं 52 फॅकल्टीपासनं. हिअर स्टेप 1 स्टार्ट्स विथ इलीट and 67. So I can say for my first step that is E and 67 is there. Okay. आता E आणि 67 म्हटलं इथे ना मी काही डोक्यामध्ये आणणार नाही की पहिले अल्फाबेट ईज का घेतला किंवा 67 का. माझा अप्रोच तसा नसणार आहे. माझा अप्रोच हा असणार आहे की ॲटलिस्ट फर्स्ट 3 स्टेपमध्ये काहीतरी चेंज आयडेंटिफाय होतोय का. ठीक आहे. सो लेट्स गो टू सेकंड स्टेप. काहीतरी चेंज केला तुम्ही पण एकदा चेक करा. आता तुम्हाला जेव्हा आपण हे चेंज करतोय ना तो स्क्रीनवर हायलाईट होणार आहे बघा. एलिट 67 हा हायलाईट होईल बघा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की यार हा चेंज आहे. आणि मी जे तुम्हाला सॉल्व्ह करताना नेहमी म्हणतो ना की तुम्ही हायलाईट करत जा, त्याचा रिझन तोच आहे. लिहिताना एखादा अल्फाबेट किंवा नंबर मिस झाला त्या स्टेपमध्ये तर पुढच्या सगळे स्टेप्स रॉंग होतात. इनपुट आउटपुटला तेवढं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला द्यावं लागेल. नाव सेकंड स्टेप आय कॅन से 52 फॅकल्टी 68 युनिक सगळं ॲज इट इज आहे 83 97. बट आय कॅन से फॉर स्टेप नंबर 2 दॅट इज टी दॅट इज टॅटू आणि 77 घेतलं बघा. सो आय कॅन से टी आणि 77 इज देअर. नाव लेट्स वाइंड इट अप. थर्ड स्टेप आय कॅन से 67 नंतर आउटर घेतलाय आणि आउटर सोबत 83 घेतलाय. म्हटलं यार ठीक आहे आउटर अँड दॅट्स युअर 83. म्हणजे इथनं एक पार्ट तर क्लिअर आहे. फर्स्ट सेकंड थर्ड स्टेपनी पहिला स्टेप लेफ्ट साईडपासून सुरू होत आहे आणि सेकंड तुमचा राईट हँडपासून सुरू होतं. आता मी याला वेळ लावणार आहे की कुठे काय चेंज दिसतोय. मला एक पार्ट क्लिअर झालं की लेफ्ट साईड फर्स्ट 3 5 7 जे पण आहे चेंजेस ऑड नंबरमध्ये ते लेफ्ट साईडपासून आणि इव्हन स्टेप्समध्ये जे आहे ते तुमच्या राईट हँडपासून. संपलं, डोकं त्याला जास्त लावणार नाही. मला फोर्थ स्टेप बघू. फोर्थ स्टेपमध्ये आय कॅन से दॅट इज किलोग्राम अँड 68. किलोग्राम अँड 68. फिफ्थ स्टेप आय कॅन से युनिक अँड 97. एकच राहणार आहे. किलोग्रामच्या नंतरचा कोणता तरी लावला असेल त्यांनी तो आहे केसमध्ये दॅट इज फॅकल्टी आणि 52. फॅकल्टी ऑटोमॅटिक लागला होता 52ची जागा चेंज केली तरी ते 2 चेंजेस कन्सिडर होतील. तर या केसमध्ये फॅकल्टी अँड 52. ओके. आता मोबाईल 2 मिनटं साईडला ठेवू आणि आता आपलं डोकं लावू. आता जर तुम्ही ऑब्झर्व करताय तर इथनं एक पार्ट तर क्लिअर आहे की फर्स्ट स्टेप थर्ड स्टेप अँड फिफ्थ स्टेप ई ओ आणि यू घेतलंय. हा सेम टाईपचा क्वेश्चन CET मध्ये पण होता यावर्षी. ई ओ आणि यू आय कॅन से वॉवेल्स. सो आय कॅन से एव्हरी अल्टरनेट स्टेप वॉवेल्स अरेंज केले. आता वॉवेल्स अरेंज केले तर कसं तरी केलं असेल, एक तर असेंडिंग असणार आहे किंवा डिसेंडिंग असणार आहे. सर आय कॅन से ई ओ आणि यू करताय तर आय कॅन से तुमचे जे वॉवेल्स अरेंज करताय ते या केसमध्ये असेंडिंग ऑर्डरमध्ये करताय. तो पार्ट क्लिअर झाला. आता सेकंड फोर्थ आणि सिक्स्थ आता इथे तुमचा कॉमन सेन्स पार्ट आहे. जर पहिल्या अल्टरनेट स्टेपमध्ये वॉवेल आहे तर पुढचे तुमचे कन्सर्न्स असणार. व्हेरी गुड. सो आय कॅन से सेकंड आपल्याकडे चॉक आहे तर आपण एक्सपेरिमेंट करू शकतो. सो फॉर सेकंड फोर्थ अँड सिक्स्थ आय कॅन से your vowels are being your consonants are being arranged that is T, K and F. जर कन्सोनंट्स अरेंज करताय ते कसं केलं असेल, एक तर असेंडिंग असेल किंवा डिसेंडिंग. तुम्हीच डोकं लावून सांगा. आता टी घेतलंय 20 नंबरवर टी असतो. किंग्स 11 पंजाब आपलं कोडिंग डिकोडिंगचं आहे K11 आणि त्यानंतर तुमचा F असतो. सो आय कॅन से यर तुम्ही कन्सोनंट्स अरेंज करताय तो आहे डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. टी के एफ पार्ट क्लिअर झालं. आता ना इथे मुलं घाई करतात आणि ना कदाचित माझ्याकडनं पण मागे झालं असेल की यार आपण काय करतो अल्फाबेट झाले ठीक आहे वॉल कॉन्सर्ट डायरेक्ट सुरू करू, इथे पण इव्हन ऑड असणार. पण इथे सर्वात मोठा प्रॉब्लेम मला वाटतोय कारण की मी जेव्हा लिहिताना ऑब्झर्व केलं ना म्हटलं 67
83, 97 हे वॉवेल सोबत जे लिहित आहे, तर या केसमध्ये ऑड वाटलं मला. ठीक आहे यार, वॉवेल सोबत ऑड घेतलं असेल तर कॉन्सोनंट सोबत इवन घेतलं असेल, मला लिहिताना तो पार्ट वाटला. पण मला इथे अजून काय क्लिअर झालं की थर्ड स्टेपमध्ये पण ऑड आला ना 83. मग काय करायचं आता इथे ना, माझं जेन्युन सजेशन आहे स्वतःसाठी आणि तुमच्यासाठी पण. जसं अल्फाबेटचं लिहित आहे तसं नंबरचं पण लिहा. आता इथे एखादा पेसिमिस्टिक असणार आहे, मग सॉरी एक्झाममध्ये वेळ लागेल सॉल्व्ह करायला. याला 7 क्वेश्चन असतात. 1.75 into 7 करा, 10.5 होतात मार्क. क्लिअर आहे. 10 मिनिटं जरी तुम्ही दिले आणि 10चे 10 बरोबर झाले तर परवडलं. 7चे 7 बरोबर आहे, तुम्हाला 10.5 मार्क भेटतात ना, 10.5. क्लिअर आहे. इनपुट आउटपुटला कधीच घाई करू नका. कधी कधी 13 मिनिटं लागतात, पण बॉस यू विल गेट 100 out of 100. क्लिअर आहे. ओके, आता नंबर सोबत एक्सपेरिमेंट करू. सो आय कॅन से 67, थर्ड स्टेप 83 अँड फिफ्थ स्टेप 97. आता हे झाले माझे फर्स्ट वॉवेल सोबत. समजा ह्याला वॉवेलचा पार्ट देऊन टाकू. या केसमध्ये 77, 68 आणि 52. मी याला ना इवन ऑड, याला कन्सोनंटचा पार्ट देऊन टाकू. आता मी याला इवन ऑडमध्ये डिफरन्शिएट केलं असतं, पण प्रॉब्लेम आहे की इथे पण 77 आहे, यांनी गेम केलं इकडे. आता माझं सजेशन तुम्हाला हे असणार आहे की ह्याला ना, जसं आपण 3 स्टार कोडिंग डिकोडिंगमध्ये करायचं बघा, जिथे अल्फाबेट नंबर सिम्बॉल द्यायचे. तर मी तुम्हाला म्हणायचो की अल्फाबेट आणि सिम्बॉल झाल्यानंतर नंबरच्या वेळेस काही एक्सप्लेन करू शकता. डिव्हिजन असणार आहे, तुमचं रिव्हर्स इमेज असणार आहे, तुमचं डिजिटचं पण डिफरन्स असणार आहे. हे सगळं चेक करा. हे तुम्हीच नाही, सगळेच मुलं चेक करणार. पार्ट क्लिअर. फक्त काय काय पॉसिबिलिटी येऊ शकते हे डोक्यात फिक्स ठेवा. इवन ऑड येऊ शकते, ॲग्रीड, डिफरन्स येऊ शकतं, डिव्हिजन येऊ शकतं. क्लिअर. आता इथे आपण डोकं लावू. जर तुम्ही डिफरन्स म्हणताय तर 6 आणि 7चा डिफरन्स घेतला, यू विल गेट 1. बट नेक्स्ट डायरेक्ट 0 घेतलाय म्हटलं यार हे काय जमत नाही. अजून जर डोकं लावायचं म्हटलं तर यार कुठेतरी एक पार्ट क्लिअर आहे की 67, 83, 97 हे असे नंबर्स आहे जे माझ्या हिशोबाने की यार असे हे नंबर्स आहे, हे कुठे डिव्हिजिबल तर नाही होणार. तर 97, 83, 67 हे डिव्हिजिबल होत नाही. म्हटलं यार कुठेतरी एक लिंक लागू शकते, हे डिव्हिजिबल होत. जर हे डिव्हिजिबल होत नाही तर हे डिव्हिजिबल होतात का बघू. सो आय कॅन से 77, 68, 52 हे डिव्हिजिबल होत आहे. तर इथे तुमचं लॉजिक क्लिअर लागलं पाहिजे. जसं माझं आता हे लिहिताना लागलंय, ट्रस्ट मी हा सॉल्व्ह नाही केलाय, हे लिहिताना लॉजिक क्लिअर झालंय की यार कुठेतरी असे नंबर्स आहे जे अल्टरनेट स्टेपमध्ये डिवाइड होत नाहीये, फक्त स्वतःशी डिव्हिजिबल आहे. आणि बाकीचे जे इवन नंबरमध्ये, इवन स्टेप्समध्ये आहे हे कुठेतरी डिव्हिजिबल आहे. तर आय कॅन से एव्हरी वॉवेल, आय कॅन से दे हॅव ॲडेड युअर प्राईम नंबर. इफ दिस इज प्राईम नंबर, इट विल बी युअर कंपोजिट नंबर. क्लिअर इथपर्यंत. आता इथनं तुमचा पार्ट क्लिअर झाला की प्रत्येक वॉवेल सोबत प्राईम नंबर लावलाय. आता इथे जसं असेंडिंग डिसेंडिंग आपण वॉवेल कॉन्सोनंट सोबत केलं तर इथे पण करावं लागेल. 67, 83, 97 कोणाला लक्षात आलं की सर हे या केसमध्ये असेंडिंग ऑर्डर आहे. सिमिलरली 77, 68, 52 मला सांगता येईल का कन्सोनंट सोबत जे अरेंज होत आहे ते डिसेंडिंग ऑर्डर आहे. सो आय होप दिस पार्ट इज क्लिअर टू. आता इथे ना 2 सजेशन्स आहे बघ, किंवा 2 जणांची रिव्ह्यू वेगवेगळे येऊ शकतात. एक जण म्हणा सर तुम्ही एवढं डोकं लावलं ह्या केसमध्ये, इट हॅज टेकन मोर दॅन 3 to 4 minutes. मग त्यानंतर लिहायला सुरुवात करणार आहे, त्याला लागतील 4 ते 5 मिनटं, 8 मिनटं गेले. त्यापेक्षा मी असं करू शकतो का, स्क्रीनवर दिसताना डायरेक्ट अल्फाबेट जे पण नंबर त्याला क्रॉस करून किंवा ह्या केसमध्ये लिहू शकतो का. बॉस जर तेवढी लेवल आहे तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी साधारणतः जे स्टुडंट्स अभ्यास करतात त्यांना माहिती आहे की सर ते पॉसिबल नाही आहे, मिस्टेक होऊ शकतात, त्यांच्यासाठी म्हणतोय मी. आणि माझ्याकडे ना एक ॲडव्हान्टेज आहे, जे मुलं म्हणतात की सर आम्ही डायरेक्टली करू शकतो, करून घ्या. माझ्याकडे एक ॲडव्हान्टेज काय माहिती आहे का, मला प्रत्येक अल्फाबेटचा आणि प्रत्येक नंबरचा असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर माहिती आहे. तर मी एक्झाममध्ये लिहिताना काय करणार आहे, जो मला गिवन इनपुट आहे, जो काढायचा आहे आपल्याला, त्याला मी तसंच अरेंज करून घेणार आहे. पार्ट क्लिअर. म्हणजे माझ्याकडनं मिस्टेकचा चान्सच नाही आहे. मला माहिती आहे की पहिल्या स्टेपमध्ये जो कोणता माझा वॉवेल लागणार आहे तो सर्वात लहान वॉवेल लागणार आहे, आणि त्यासोबत जो प्राईम नंबर लागणार आहे तो सर्वात लहान असणार आहे, आणि तो लेफ्ट साईडनीच असणार आहे. सेकंड स्टेपमध्ये माझा तो पॉईंट क्लिअर आहे की माझा जो कन्सोनंट लागणार आहे तो सर्वात मोठा कन्सोनंट लागणार आहे, त्यासोबत सर्वात मोठा कंपोजिट नंबर लागणार आहे. पार्ट क्लिअर. तो पॉईंट क्लिअर असल्यामुळे माझ्याकडनं एखादा नंबर मिस जरी झाला तर मला तो नेक्स्ट स्टेपला लक्षात की हा तर लागणारच नाही, आपल्याकडनं मागच्या स्टेपमध्ये कुठेतरी मिस्टेक झाली. आणि ट्रस्ट मी, इनपुट आउटपुटमध्ये मिस्टेक्स लक्षात राहतच नाही किंवा येतच नाही कुठे मिस्टेक झाली. एक क्वेश्चन होता बँक ऑफ बरोडाचा, जो मी मागच्या वर्षी दिला होता. आन्सरमध्ये त्यांनी म्हटलं होतं की 2 व्हेरिएबलमध्ये कोणता व्हेरिएबल आहे सांगा.
आणि ह्या केसमध्ये एक कंडिशन लिहिताना माझ्याकडनं एक व्हेरिएबल चेंज झाला होता, ठीक आहे, आणि डायरेक्ट आन्सर माझा होत होता की त्या दोन व्हेरिएबलमध्ये कोणताच नव्हता. मी आन्सर शोधतो की नन ऑफ दिस आहे का नन, त्याच्यामध्ये नन ऑफ दिस पण नव्हता. विचार करा, तेवढे 8 मिनिटं तर वायर घेच गेले आणि प्लस प्रेशर आलं ते वेगळं. पार्ट क्लिअर आहे. तर इनपुट आउटपुटला शांतीत करा. यू गेट 6 to 7 क्वेश्चन्स. ट्रस्ट मी, नॉट जस्ट फॉर IBPS बँकिंग एक्झाम ॲज वेल एज फॉर CET. यू गेट 6 to 7 क्वेश्चन्स एकदम आरामात. आणि ट्रस्ट मी, तुम्ही हे 7 क्वेश्चन्स एकदम आरामात करू शकता जेव्हा तुमचं बेसिक आणि तुमचा लॉजिक इथे क्लिअर आहे. पार्ट क्लिअर आहे. चलो, लेट्स राईट द स्टेप्स. चल, द इनपुट इज गिवन टू यू विच इज इन फ्रंट ऑफ ए स्क्रीन. आता इथे ना एक मार्क फ्रीचा आहे बघा, जे मी सगळ्या मुलांना नेहमी म्हणतो. इनपुटचे व्हेरिएबल काउंट करा बरं किती आहे, जे तुम्हाला इनपुट दिलं आहे. 2 4 6 8 10 12. ठीक आहे, 12 व्हेरिएबल्स आहे. इफ यू हॅव 12 व्हेरिएबल्स इन द इनपुट, एव्हरी स्टेप देर आर 2 चेंजेस, अल्फाबेट अँड नंबर. तर तुम्हाला किती स्टेप्स लागायला पाहिजे? 6. 14 असतील तर 7, 16 असतील तर 8. तो फ्रीचा एक मार्ग आहे बघा. पार्ट क्लिअर. पण इथे एक स्टॅट्युटरी वॉर्निंग आहे बघा, तो गिवन इनपुट सोबत पण मॅच झाला पाहिजे होता. सगळ्या जे गिवन इनपुट दिले त्याच्यामध्ये पण 12 स्टेप्स, 12 व्हेरिएबल होते आणि सबस्क्रिप्ट लागेल तुम्हाला या केसमध्ये 6. पार्ट क्लिअर आहे. तर हे थोडं माइंडमध्ये ठेवा. एखाद दिवस कमी वेळ असतो तर माणूस बघतो की लवकर टिक करताल का कोणतं, तर हा एक क्वेश्चन तुम्ही लवकर बघू शकता. ठीक आहे, चल लेट्स राईट द इनपुट. आता इनपुट लिहिताना सगळं वर्ड लिहायची गरज आहे. मला माहिती आहे की फर्स्ट लेटरच आहे, तर आय विल मेक शुअर की आय राईट ओनली द फर्स्ट लेटर ऑफ वॉवेल्स एज वेल एज कन्सोनंट्स. ठीक आहे, सो विच स्टार्ट्स विथ 37. थोडं ना जाग्याचा इश्यू येतो, मोठा क्वेश्चन आहे ना. आय हॅव दिस फर्स्ट पॉईंट इज करेक्ट. आता इथे ना अजून एक सजेशन इन्क्लूड करायचं तुम्हाला. एक्झाममध्ये ना तुम्हाला जो A4 साईजचा रफ वर्कसाठी पेपर येतो का, त्याला नेहमी हॉरिझॉन्टल यूज करा. पार्ट क्लिअर आहे. तर जसं माझ्याकडनं इथे 83 O आणि N लिहायला जागा नव्हती ना, तुमच्याकडे पण तो प्रॉब्लेम होणार जर तुम्ही वर्टिकली पेपर घेतला. ऑलवेज हॉरिझॉन्टल यूज करा. 14 स्टेपपर्यंत आरामात काम होऊन जातं आणि त्यापर्यंत तर विचारत पण आहे मॅक्स टू मॅक्स 6 to 10 स्टेप्स येतात. ठीक आहे, चलो फर्स्ट स्टेप विल स्टार्ट. Okay, let's start with the first step. So I can say for first step, your smallest vowel is being arranged with the composite number. तो पण स्मॉलेस्ट आहे. लेफ्ट हँड पासून सुरुवात करणार आहे. आता मला सांगता येईल का, जर तुम्ही लेफ्ट हँड पासून सुरुवात करताय तर सर्वात लहान वॉवेल जो मला दिसतोय तो या केसमध्ये A आहे. सो इफ दिस इज A, त्यासोबत मला प्राईम नंबर पाहिजे. आता मला या केसमध्ये जर तुम्ही प्राईम नंबर म्हणताय तर तो प्राईम नंबर, तो सर्वात लहान प्राईम नंबर पाहिजे. आता तुम्ही बघा, सर्वात लहान प्राईम नंबर तुम्हाला लिहिताना किंवा बघताना मिस्टेक होण्याचे चान्सेस आहे. तर मला हे म्हणायचं आहे, साईडला ना लिहून घ्या. असेंडिंग ऑर्डरमध्ये पण लिहून घ्या, डिसेंडिंगमध्ये पण लिहून घ्या. जर तुम्ही प्राईम नंबरकडे बघताय तर मला ह्या केसमध्ये सांगता येईल का, 37 इज माय लीस्ट प्राईम नंबर ओव्हर हिअर. आता 37, मग मला ह्या केसमध्ये ना 67 दिसतंय आणि मग 83 दिसतंय. सो आय कॅन से 67 आणि 83. आता ना हे एस आहे, हँडरायटिंग ना लेफ्टी लोकांची भारी असते असं म्हणतात, पण माझी नाही. ठीक आहे, सो या केसमध्ये 37, 67, 87 हे झालं माझा प्राईम नंबर. लेस्ट कंपोजिट पण लिहू टाकू. पण काय करू, हे मला माहिती आहे की हे असेंडिंगमध्ये लिहिणार, तर ह्या केसमध्ये कंपोजिट लिहिताना ना त्याला डिसेंडिंगमध्ये लिहून टाकू. त्याचा ॲडव्हान्टेज आपल्याला डायरेक्टली तो नंबर उचलून त्या स्टेपमध्ये टाकता येईल. ठीक आहे, आता सर्वात मोठा या केसमध्ये जर तुम्ही बघताय कंपोजिट नंबर, तर आय कॅन से हिअर विल बी युअर 86. आफ्टर 86 आय कॅन से 68 अँड आफ्टर 68 आय कॅन से इट इज 8. ठीक आहे, आता इथे अजून एक पार्ट जे सगळ्यांना फार इम्पॉर्टंट आहे. एव्हरी स्टेप इफ यू हॅव मेन्शन, एव्हरी स्टेप वेन यू मेन्शन द चेंज, त्याला अंडरलाईन करायला शिका. रुपेश सर आहे बघा, जे JB मध्ये आहे, त्यांची ही मेथड होती. ते काय करायचे, म्हणजे आहेत ते हे करतात की प्रत्येक स्टेपमध्ये ना जो कोणता चेंज झालेला ना, दे यूज 2 टाईप ऑफ पेन. ही यूज टू टाइप्स ऑफ पेन, फर्स्ट ब्लॅक आणि रेड. तर ते काय करतात, ते मेन्शन करतात की हा चेंज आहे. त्यांचं म्हणे सर बोल ध्यान में रहता नहीं बोले बात. तर तुम्ही काय करा, प्रत्येक स्टेपमध्ये जो चेंज आहे, म्हणजे इथे या केसमध्ये A सोबत जेव्हा तुम्ही या केसमध्ये 37 लावणार आहे तर त्याला काय करा, हायलाईट करून ठेवा.
आणि प्लस या केसमध्ये माझं एक ऐका, इथे त्याला क्रॉस करा सो दॅट जेव्हा तुम्ही नेक्स्ट स्टेपमध्ये बघणार आहे ना चेंज कोणता आणायचं आहे, तुम्हाला माहिती आहे की हे पहिल्यापासून लागलं आहे. पार्ट क्लिअर आहे. चल A37 आय कॅन से रेस्ट रिमेन ॲज इट इज. इथे ना आळशीपणा करू नका की सर बाकीचे तर ॲज इट इज येणार. चुपचाप मुकाट्याने 6 स्टेप्स लिहायचे, 6चे 6 प्रॉपरली लिहा. सो आय कॅन से G, त्यानंतर आलं आहे S, 86, 67, I, A has been arranged over there, 68, 83, O आणि त्यानंतर N. क्लिअर आहे. माझ्याकडे इथे एवढी जागा नाही आहे, हे लेफ्ट हँड आहे आणि हे राईट हँड आहे, हे लक्षात होतं. इथे जागा नव्हती म्हणून ह्या नंबर आणि अल्फाबेट्स मी इथे लिहितो. सो नेक्स्ट स्टेप. आता लेफ्ट साईडपासून एक केलंय तर डोक्यात फिक्स आहे की राईट हँडपासून एक होणार आहे. सो आय कॅन से जर माझे वॉवेल अरेंज झालेत, सो आय कॅन से वॉवेल जे माझे अरेंज झाले तो ए असणार आहे, ए नंतर आय आणि त्यानंतर ओ. तर मी इथे लिहून टाकतो की ए नंतर आय त्यानंतर ओ. सिम्पल. आता जर मी वॉवेल लिहू शकतो 3 तर 3 माझे फक्त कन्सोनंट्स राहतात, पण ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आहे, ते एकदा लिहून घेऊ. जर मी डिसेंडिंग ऑर्डरकडे बघतोय तर मला एक पार्ट तर क्लिअर आहे की सर्वात मोठा जो असणार आहे तो असणार आहे दॅट इज एस. एस नंतर असणार आहे ह्या केसमध्ये दॅट इज एन आणि त्यानंतर जी. माझी फिक्स झालंय प्रत्येक नंबर वॉवेल, प्रत्येक नंबर कन्सोनंट, तो पार्ट केला तर माझ्याकडनं मिस्टेक होण्याचे चान्सेस कमी झाले. पार्ट क्लिअर इथपर्यंत. चल सो फॉर से फर्स्ट स्टेप इज बीन अरेंज. लेट्स गो टू नेक्स्ट स्टेप. सो आय कॅन से जे नेक्स्ट स्टेप असणार ती राईट हँडपासून असणार आहे. आता इथे ना मी नाव घेणार नाही, पण मला एक सिरियस नोटवर सांगायचं. काही यूट्यूब चॅनलवर सांगतात की हा जो चेंज आहे तो ऑटोमॅटिक इथे येणार आहे किंवा तो तुम्ही चेंज तो ॲज इट इज राहणार आहे, म्हणजे 6च्या 6 स्टेप्समध्ये तो ॲज इट इज राहणार आहे, तर मग लिहायची काय गरज आहे. तसं मूर्खपणा करू नका. इन केस सम ऑफ द क्वेश्चन सेज की 3rd टू दी लेफ्ट, 4th टू दी राईट, फ्रॉम दी लेफ्ट हँड किंवा राईट हँड, तर तुमच्याकडनं हे स्टार्टिंगमध्ये पण मिस्टेक झाली ना लिहिताना आणि तुम्ही त्याला म्हटलं की सर तो ॲज इट इज कंटिन्यू, तर मग लिहायची गरज नाही, तर ट्रस्ट मी तो क्वेश्चन रॉंग होतो. पार्ट क्लिअर आहे. तर हे सरळ सरळ आहे आणि ते म्हणतात सर हे हार्डवर्क आहे बॉस, हार्डवर्कच पाहिजे. स्मार्ट वर्क ना आय बी थोडं डोकं आहे, ते त्या टाईपचेच क्वेश्चन विचारतात जिथे मुलं जास्त तुमच्यासारखं स्मार्ट वर्क करतात. काहीच नाही, जास्तीत जास्त 3 सेकंड लागतात द्यायला, काय वेळ आहे त्याच्यामध्ये, प्लस कॉन्सन्ट्रेशन राहतो. क्लिअर आहे. सो मेक शुअर की हा पार्ट तुम्ही करताय. चल आय कॅन से लेफ्ट साईडपासून जो चेंज आहे तो बघून घेतलाय फर्स्ट स्टेपमध्ये. तर सेकंड साईडमध्ये मला सांगता येईल का एस आणि 86 राहणार, तर मी काय करतो लिहिताना ना राईट हँडपासून सुरुवात करतो. सो आय कॅन से हिअर जो कोणता चेंज आहे त्याला थोडं खाली घेऊ, कारण की ना नेक्स्ट स्टेपसाठी थोडी जागा असणार आहे आपल्याला. सो आय कॅन से सेकंड स्टेप इज हिअर, दॅट इज युअर सेकंड स्टेप. सो आय कॅन से A37 तर ॲज इट इज. आता काय करू लिहिताना राईट हँडपासून बघू. राईट हँडपासून मला सांगता येईल का एस आणि 86 होणार आहे. सो आय कॅन से हिअर विल बी माय एस अँड 86. दिस विल बी माय चेंज इन स्टेप नंबर 2. ठीक आहे. आता या केसमध्ये रेस्ट रिमेनिंग जे आहे व्हेरिएबल्स ते ॲज इट इज राहतील. दॅट इज 8G. एस कट करायला शिका. या केसमध्ये एस आणि 86 कट होईल, तर या केसमध्ये एस आणि 86 इथे कट झालं, हे डोक्यात फिक्स ठेवा. तर 8G, एस 86 तिकडे गेले, तर या केसमध्ये 67, I, 68, 83, O आणि त्यानंतर N. याला ऑन करू नका, थोडं डिस्टन्स ठेवा. पार्ट क्लिअर इथपर्यंत. ओके. सो फर्स्ट दिस 2 चेंजेस आर देअर. चल आता ना जागा नव्हती तर थोडं रब करून ना प्रॉपरली स्टेप वाईज लिहिलंय. ठीक आहे. सो आय गेस सेकंड स्टेपपर्यंत आलो होतो. थर्ड आणि नेक्स्ट स्टेप आपण इकडनं कंटिन्यू, थोडं चांगलं दिसेल. चल आय कॅन से फर्स्ट A37 झालंय, सेकंड S इज 86. सो फर्स्ट से आय कॅन से थर्ड स्टेप I and 67 is there, but it will be there from left hand. So I can say A37, after that will be I67. So here I67. So I make sure ki this part gets cancelled out. Clear है? So A37, I67 हे फक्त तुमच्यासाठी मी अंडरलाईन करतोय, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर मला सांगता येईल का जे नेक्स्ट आहे ते ॲज इट इज आहे. सो आय कॅन से 8G, 67 आहे तिकडे गेलाय, 68, 83, O त्यानंतर N, S आणि 86. So I hope this part is clear to you. Let's go to third step, which will be starting from right hand. Oh, it will be our fourth step. My mistake. It will be our fourth step. ठीक है. Now
विच विल बी स्टार्टिंग फ्रॉम राईट एंड. सो राईट एंड S86. आता इथे ना एक पार्ट लक्षात होतं, जे तुमच्या इनपुटमध्ये आहे ना, राईट हँडपासनं त्यांनी तो जो एलिमेंट आहे तो त्याच्या राईट हँडला घेतला का त्याच्या लेफ्ट हँडला, तो एकदा आपण चेक करून घेऊ. सो आय कॅन से फॉर फोर्थ स्टेप जो किलोग्राम आणि 60 अरेंज केलाय तो टॅटूच्या इमिजिएट लेफ्टला घेतला. सो दॅट मीन्स द नेक्स्ट व्हेरिएबल विच अरेंज विल बी देअर ते S86च्या इमिजिएट लेफ्टला असणार आहे. सो विच विल बी युअर N68. सो इफ इट इज N68 विल कॅन्सल आउट N अँड 68. इथे लिहून घेऊ साईडला, म्हणजे S86 and you are N68. So this is my fourth step, whereas the remaining elements will be as it is, which will be your, that is A37 I67. हे तर as it is राहणार आहे. 68 इकडे गेलाय, N चा as it is होता म्हणजे 8, त्यानंतर G 83 आणि त्यानंतर that is O. ठीक आहे. फिफ्थ स्टेप, again your vowel, that is O83. Clear it out, that is your O and here is your 83. So I can say O83 has been arranged. 8 ची जागा as it is होती. G N68 S 86. याला रबड करू, याचं काम झालंय. लास्ट स्टेप A37 I67 O83. I can say N68 S86 will be as it is. Just these two variables will be interchanged. It will become your G and this will become your 8. So I can say for sixth step this will be your change. How many steps? 6. एक क्वेश्चन माझ्याकडनं, which of the following is your penultimate step? If the question is given to you, which of the following is your penultimate step? In this case, penultimate step will be your fifth. पार्ट क्लिअर इथपर्यंत. पेनल्टिमेट वर्ड विसरू नका. दोन क्वेश्चन्स कॉमन असतात नेहमी. एक क्वेश्चन असतो की हाऊ मेनी स्टेप्स आर रिक्वायर्ड, तो एक क्वेश्चन कॉमन असतो. आणि एक क्वेश्चन असा असतो की तुम्हाला एखादी स्टेप विचारली जाते, विच ऑफ द फॉलोइंग इज थर्ड स्टेप, विच ऑफ द फॉलोइंग इज फिफ्थ स्टेप. ठीक आहे, हे दोन क्वेश्चन असतात. तिसरा आणि चौथा क्वेश्चन असतो की जर मी तुम्हाला म्हणतोय थर्ड स्टेपमध्ये लेफ्ट हँडपासून सेवन्थ एलिमेंट, थर्ड स्टेपमध्ये लेफ्ट हँडपासून सेवन्थ एलिमेंट आणि त्याचा फिफ्थ लेफ्ट, लेफ्ट हँडपासून सेवन्थ एलिमेंट आणि त्याचा फिफ्थ लेफ्ट. आता जर SACचे स्टुडंट्स आहेत ज्यांनी कोडिंग डिकोडिंग स्टार्टिंगपासून केलं आहे, मी तुम्हाला स्टार्टिंगमध्ये शिकवलं बघा, एनी एंड मेड बी देअर, पण दोन्ही एंड्समधले लेफ्ट किंवा राईट जर कॉमन असेल, यू टेक डिफरन्स. 5 मधनं 7 गेले, किती उरले 2. सो थर्ड स्टेपमध्ये सेकंड जो आहे लेफ्ट हँडपासून तो तुमचा ऑप्शन असणार आहे. परत एकदा रिपीट करतो बघा. फोर्थ स्टेपमध्ये जे तुमच्याकडे समोर आहे अवेलेबल, फोर्थ स्टेपमध्ये जर मी तुम्हाला म्हटलं राईट हँडपासून सेवन्थ आणि त्याचा फिफ्थ राईट, सेम झालं राईट, तर त्या केसमध्ये डिफरन्स घ्या, यू विल गेट डिफरन्स दॅट इज 2. जो कोणता सेकंड एलिमेंट असणार राईट हँडपासून फोर्थ स्टेपमध्ये तो तुमचा आन्सर आहे. आता जर सेम असेल तर तुम्ही डिफरन्स म्हणताय, तर मग जर अपोजिट असणार आहे तर मग काय करायचं, तो एकदा बघून घ्या. जर तुम्हाला म्हटलं फिफ्थ स्टेपमध्ये थर्ड एलिमेंट फ्रॉम द लेफ्ट हँड, फिफ्थ स्टेपमध्ये तुम्हाला म्हटलंय थर्ड एलिमेंट फ्रॉम दी फिफ्थ हँड, थर्ड एलिमेंट फ्रॉम दी फिफ्थ स्टेप, जो लेफ्ट हँडपासून थर्ड आहे तो म्हटलं आणि त्याचा म्हटलं सेवन्थ राईट असं म्हटलंय, तर लेफ्ट आणि राईट झालंय. तर या केसमध्ये जर तुम्ही सेम डायरेक्शनला डिफरन्स घेताय तर अपोजिट डायरेक्शनला तुम्हाला ॲड करायचं आहे. तो 3 + 7 यू बिकम 10. आणि या केसमध्ये फिफ्थ स्टेपमध्ये लेफ्ट हँडपासून जो कोणतो तुमचा 10th एलिमेंट असणार आहे तो तुमचा आन्सर आहे. पार्ट क्लिअर इथपर्यंत. यावर्षी एक क्वेश्चन अजून होता, आय वॉन्ट टू ॲड दिस पॉईंट. तो क्वेश्चन होता की लास्ट स्टेपमध्ये हाऊ मेनी सच नंबर्स आर देअर विच आर डिव्हिजिबल बाय 3. आता इथे जे काय होतील ते तुम्ही बघून घ्या, पण या केसमध्ये किंवा आपण बघूनच घेऊ. 37 आहे का, नाही. तर या केसमध्ये 67 नाही, 83 नाही. ठीक आहे, तर नंबर डिव्हिजिबल नाही, तर आन्सर न येणार आहे. पण जर कदाचित एखाद्या क्वेश्चनमध्ये आलं डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3, सो इथे फक्त लक्षात होऊ द्या 3 + 7, जसं हाच एक नंबर घेतो तर 10 झाला, हा
3च्या टेबलमध्ये आहे का? नाही. तर तो डिव्हिजिबल नाही होणार आहे 3च्या. आपल्या लँग्वेजमध्ये लक्षात तुम्हाला माहीत असेल. फक्त मी सांगतोय की ह्या वर्षी CET मध्ये एक क्वेश्चन मला असा आला होता की लास्ट स्टेपमध्ये असे कोणते नंबर्स आहे विच आर डिव्हिजिबल बाय 3. तर तो पार्ट लक्षात राहू द्या. ठीक आहे. सो दीज आर सच ट्रिकी क्वेश्चन्स. विल मेक शुअर की आउट ऑफ सच क्वेश्चन्स तुम्हाला याच्यातला किती इनपुट किंवा किती पार्ट क्लिअर आहे. जर तुम्हाला एखादा काही डाऊट असेल किंवा एखादा स्टेप क्लिअर नसेल तर मला मेसेज करा, टेलिग्राम करा, विल क्लिअर युअर डाऊट्स. प्लस अजून एक हे आहे या केसमध्ये की ना तुम्ही क्वेश्चन सेंड करत जा. ठीक आहे. तसं मुलं करताय. शुभम लोहारे आहे, मृणाली आहे, स्मिता आहे, वीणा आहे, पूनम आहे पानसारे. क्वेश्चन्स अभिजित आहे, अभिषेक पिवळे ते आहे. तुम्ही क्वेश्चन सेंड करताय, व्हेरी गुड. इफ यू आर गोइंग थ्रू एनी मॉक टेस्ट, तुम्हाला जर एखादा क्वेश्चन डिफिकल्ट वाटला की सर हा आउट ऑफ द बॉक्स आहे, तर डू शेअर विथ अस. आय विल मेक शुअर की एक प्रॉपर व्हिडिओ आहे सो दॅट तुमच्यामुळे बाकीच्यांचा पण कन्सेप्ट क्लिअर होईल. ठीक आहे. सो आय होप दिस पार्ट इज क्लिअर टू यू. नेक्स्ट व्हिडिओ विल मेक शुअर विल टेक बेसिक पझल्स राईट फ्रॉम युअर 1st स्टार to 3 स्टार. एव्हरी न्यू क्वेश्चन्स रिलेटेड टू पझल विल बी टेक. आय होप दिस पार्ट इज क्लिअर टू यू. थँक यू.